उरण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील उरण ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये नगराध्यक्षपद आणि सभागृहामध्ये सहज आरामदायक विजय मिळवून आमदार जयंत पाटील या दोन्ही शहरावरचं आपलं राजकीय वर्चस्व जे आहे अधोरेखित केलेलं आहे. या निवडणूक निकालामुळे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार जयंत पाटील गटाचा आत्मविश्वास अर्थातच दुणावलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सामूहिक नेतृत्व आपण एकत्र असलो तरी भविष्यात एक झालं पाहिजे असा त्यांना संदेश देणारी ही निवडणूक आहे. तसं बघायला गेलं तर उरण इस्लामपूर शहराचं उरण ईश्वरपूर असं नामांतर झाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांचं एकमुखी नेतृत्व विरुद्ध युतीचं सामूहिक नेतृत्व अशी लढत होती. आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा पारा वर चढणार का घसरणार हे ठरवणारी निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील गटाचे जनसंवादी नेते आनंदराव संभाजी मलगुंडे यांनी युतीचे शांत व संयमी विश्वास डांगे यांच्यावर 7,388 मतांनी मात केली. राष्ट्रवादीचे 22 तर युतीचे 8 नगरसेवक निवडून आले. आता या विजयामध्ये आमदार जयंत पाटील यांची प्रतिमा, या गटाचं असणारं एकमुखी नेतृत्व, कार्यकर्त्यांचं मोह आणि प्रभावी केडर, त्याचबरोबर विकासाचे मुद्दे, राजाराम बापू उद्योग समूहातील निष्ठावान कर्मचाऱ्यांची साथ, शिस्तबद्ध प्रचार आणि थेट मतदारांशी संपर्क यामुळे आमदार जयंत पाटील समर्थकांनी 2017च्या निवडणुकीमधला पराभवाचा जो सल आहे तो मोठ्या ताकदीनं धुवून काढला आणि आकर्षक विजय नोंदवला. म्हणजे अगदी विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी असं सांगितलं होतं की 40 वर्षाच्या कालावधीमध्ये एक वेळचा अपघात वगळता मतदारांनी आपल्याला आवर्जून साथ दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच 2017च्या निवडणुकीचा सर त्यांच्या मनामध्ये होता, तो या निवडणुकीनं धुवून काढला. आता गमतीनं ते असे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळामध्ये शहर विकासासाठी निधी देऊ, म्हणजे त्यात खास करून भुयारी गटार योजना आणि चिविलबाई सात पाणी पुरवठा योजना या बाबींचा उल्लेख होता, तेव्हा तो ते शब्द पाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीनंतर अर्थातच उरण ईश्वरपूर शहरामध्ये खासदार जयंत पाटील यांची क्या बडा तो दम बडा, हानला बिगार सोडणार नाही अशी पोस्टर काही ठिकाणी झळकली आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढणार यात शंका नाही. आता हे दुसरी बाजू जी आहे युतीच्या गोटामध्ये या निवडणूक निकालानंतर अर्थातच आत्मचिंतन करावं लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुरेश खाडे आदी नेत्यांनी शहर विकासासाठी भरघोस निधीची आश्वासन दिली आहे. मात्र युतीच्या बाजूला सुरुवातीच्या काळामध्ये विकास आघाडी म्हणून लढायचं की युती म्हणून लढायचं, त्यानंतर जागा वाटप आदी प्रश्नावरनं नेत्यांचे रुसवे फुगवे हे जास्त झाले आणि प्रत्यक्ष प्रचारामध्ये सुसंस्कृतीचा अभाव राहिला. याचा फटका युतीला बसला. हे मनभेद एवढ्या तीव्र स्वरूपाचे होते की एक उदाहरण सांगायचं झालं तर एलेनशा सारख्या ज्येष्ठ नगरसेवकाचा उमेदवाराला विचारत होईल तीच अवस्था महेश पाटलांची. शेवटी त्रागाकरीत हे दोघं राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीकडे जाऊन निवडून पण आले किंवा आणखी दाखल होणार नाहीत असं बऱ्याच ठिकाणी होतं. आणि शहर नामांतर जे केलं उरण उरण इस्लामपूर, त्याचा फायदा युतीला होईल असं युतीच्या नेत्यांना वाटत होतं. अगदी देवेंद्र फडणवीसांनी देखील आता शहराचं नामांतर केलं, तुम्ही सत्ता द्या असं आवाहन केलं होतं. पण हा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. म्हणजे खास करून
मुस्लिम बहुल प्रभागामध्ये युतीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. म्हणजे मुस्लिम मतदारांनी मुस्लिम संघटनांच्या नावानं जे उमेदवार उभा होते त्याला फारशी दाद दिली नाही. पण ह्या नामांतराच्या विरोधी आपला मूक निषेध किमान 3-4 प्रभागामध्ये त्याने नोंदवला. तेव्हा राष्ट्रवादीच्या यशामध्ये या मूक मतदारांचा वाटा देखील निर्णायक अशा प्रकारचा आहे. म्हणजे 17-18 जागा येतील असा जो अंदाज होता तो 22 पर्यंत जाण्याचं जे कारण आहे ते प्रामुख्यानं ह्या नामांतराविरोधामध्ये मुस्लिम बहुल प्रभागात नोंदवण्यात आलेली प्रतिक्रिया हे मुख्य कारण आहे. अर्थात जेव्हा कुणाला यश मिळतं तसे आपल्याकडे म्हण आहे की यशाला बाप अनेक आणि अपयश ही पोरकं असतं. ही म्हण खरीच आहे. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे हे जे नेते आहेत, निशिकांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, चिमण डांगे, आनंदराव पवार, राहुल आणि सम्राट महाडिक या नेत्यांना अगोदर आपल्या पातळीवरचे मतभेद मिटवून कार्यकर्त्यांच्या पातळीवरती मनभेद मिटवण्यासाठी देखील पुढाकार घ्यावा लागला. अर्थात शिरपूर शहराच्या राजकारणानं आता कूस बदललेली आहे. उदाहरण सांगायचं तर शहरामध्ये दीर्घकाळ वर्चस्व असणारी काही घराणी होती. एम डी पवार, विजयभाऊ पाटील, महादेव कोरे, अण्णासाहेब नांगे या नेत्यांचा आणि त्यांच्या वारसांचा शहराच्या दीर्घकाळ प्रभाव होता. पण आता हे जो नवीन सभागृह आहे या नवीन सभागृहामध्ये या नेत्यांच्या घराण्यातला एक देखील नगरसेवक सभागृहामध्ये नाही. सभागृहानं कूस बदललेली आहे. सभागृहाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. म्हणजे काही ज्येष्ठ नगरसेवक अजूनही तिथं आहेत. त्यामध्ये माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका अरुणादेवी बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, डॉक्टर संग्राम पाटील, सुभाष सूर्यवंशी, आनंदराव पवार, एलेन शाह हे 6 तसे अनुभवी नगरसेवक आहेत. त्यापैकी 1985च्या बॅचचे म्हटले तर नगराध्यक्ष आनंदराव मुटगुंडे आणि सुभाष सूर्यवंशी हे दोघेच आहेत. पण यावेळेच्या सभागृहामध्ये नवीन नगरसेवकांचा देखील भरणा आहे. म्हणजे नवीन जे चेहरे आहेत त्यांची नावं सांगायला गेली तर सचिन कोळेकर, त्यानंतर विद्या पवार, अजित पाटील, सतेज पाटील, पुष्पलता खरात, पल्लवी नागे, त्यानंतर जाधव, रेखा जाधव, सचिन हांडे, शिवाजी जाधव, जावेद येबुशे, मनीषा कोळंबकर, कांचन कोळेकर, स्वरूप मोरे, सुनील बलगुंडे, अनिता ओसवाल, राजवर्धन पाटील, सुवर्णा चंद्रकांत पाटील, संध्या कांबळे आणि संदीप माने असे जवळजवळ 19 नगरसेवक हे या सभागृहामध्ये पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. तर दुसऱ्यांदा निवडून येणाऱ्यामध्ये सुप्रिया पाटील, लता कुर्डेकर, शुभांगी शेळके, त्यानंतर सविता पाटील आणि जरीना पुणेकर असे जे नगरसेवक आहेत हे दुसऱ्यांदा निवडून आलेत. म्हणजे 2/3 पेक्षा जास्त सभागृहामध्ये नवीन नगरसेवकांचा हा जो भरणा आहे. या नव्या नगरसेवकांना अर्थातच प्रशासन देण्याची जबाबदारी, प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही प्रशासनावरती राहील. शिरपूर शहराच्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की या निवडणुकीमध्ये यंदा नोटा मतदारांनी देखील महत्वाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी 316 मतदारांनी नोटाचं मतदान केलेलं आहे. तर 15 प्रभागांमध्ये 1097 नोटाची मतं आहेत. म्हणजे जणू काही हे नोटाची मतं नोंदवणारे 1413 मतदार आहेत. हे सगळ्या राजकीय प्रक्रियेवरती भाष्य करणारे मतदार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा या प्रकाराबद्दल, या प्रक्रियेबद्दल उदासीनता दर्शवणारे देखील 1400 पेक्षा जास्त लोक शहरामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला आष्टा नगरपालिकेमध्ये आमदार जयंत पाटील यांनी माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र विशाल शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधामध्ये निशिकांत पाटील यांचे समर्थक प्रवीण माने यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे आष्ट्यामध्ये लोकांचं मूड विरुद्ध कार्यकर्त्यांचं प्रभावी केलं अशी लढत झाली. आणि या लढतीमध्ये आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचं भोवळ किंवा कार्यकर्त्यांचं केडर जिंकलं आणि आष्टा शहरामध्ये
एकतर्फी बहुमत जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांच्या गटाला मिळालं. प्रवीण माने 2000 मतांनी पराभूत झाले. तरी पण प्रवीण माने हे चिवट आहेत. त्याने आमदार जयंत पाटील यांना पराभूत केल्याशिवाय चप्पल घालणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे. पण या घडीला एक गोष्ट आपल्याला नक्की म्हणता येईल की ईश्वरपूर आणि आष्टा शहरावरती आमदार जयंत पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालेलं आहे. दरम्यान दोन्ही शहरामध्ये उपनगराध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवकपद यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. पण या निर्विवाद वर्चस्वामुळे आता आमदार जयंत पाटील समर्थकांचा आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असेल, या ठिकाणासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी या दोन्ही शहराच्या निवडणुका आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांना उपयोगी पडल्या असं म्हणावं लागेल.